ना ठाऊक कोणा डावा मधुनी काय मांडले आहे विधी लिखित कोणते आहे आपुलीच नाती एकाएकी उगारून कायेती फूल समजुनी ओंजळ धरिता निखारेच का देती या जीवनास रे मरण इथे का साध घालिते आहे विधी लिखित कोणते आहे विधी लिखित कोणते आहे. ह्याच्या पुढे मी आठवड्यात निदान एक तरी सक्तीची सुट्टी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. जगातल्या प्रत्येक श्रीमंत कुटुंबानं एक जरी अनाथ मूल दत्तक घेतलं ना तरी जगातलं दारिद्र्य हा म्हणता नष्ट होईल. काय बी हेराफेरी करा पण तो पलाट आम्हालाच भेटला पाहिजे. पण तुम्ही अशा फोनवरून का शुभेच्छा देताय मला? संध्याकाळी येणार आहात ना काकांबरोबर? नाही बेटा, मला नाही यायला जमणार. विदिशा, आज तुझ्या मुलीचा वाढदिवस. तुझ्या मुलीचा का म्हणतो माहित आहे? कारण तिच्या रूपानं तू या घरामध्ये सतत वावरतेस, चौफेर लक्ष ठेवून आहेस. आणि मम्या, तिला तू मुलगाच मानायचीस, होय ना? आणि तिनं तो माझा व्यवसाय पुढे चालवून सिद्धही केलंय. बघता बघता 2 कळ्या मोठ्या झाल्या, बहरल्या. पप्पा काय कविता करताय की काय? मी आणि कविता वेळ लागला तुला? का सिमेंट दगड विटामध्ये फिरणारा माणूस का कविता कसला करणार? काही सांगता येत नाही. नाही, विदिशाशी बोलत होतो. तिला म्हणालो तुझ्या 2 कळ्या खूप छान मोठ्या झाल्या, बहरल्या. अरे हे घे. काय? कारल्याचा रस. अगं काय कमाल करते तू. मला सांगे, अशा अशा छान छान प्रसंगी कसं काही गोड खायचं असतं, अशी पद्धत आहे. त्याच पद्धतीचा अतिरेक होऊ नये म्हणून ही प्रिकॉशन आहे. पुराणिक काकांनी सांगितले मला हे द्यायला तुम्हाला. त्यांना माहिती आहे वाढदिवसा दिवशी तुम्ही गोडावर हात मारणार, दाबून खाणार सगळं. घ्या ते. तुला सांगतो माया, म्हणजे काय, आपल्याकडे जेव्हा जरुरीपेक्षा जास्त पैसा येतो ना तेव्हा त्याच्याबरोबर श्रीमंती रोगही येतात. तो सखाराम काका बघ मस्त तुझा. अरे सखा बस बघ काय याला 100 वर्ष सांगतो तुला. विषय चालला होता. बरं का वहिनी, ही माझी मोठी मुलगी माया. आणि दुसरी मम्या. आले पप्पा. लवकर ये. तोपर्यंत मी कारल्याचा रस पितो. सावकाश. एकदा प्यायला बरं नाहीये. मम्या, ज्यांना भेटायला तू उत्सुक होतीस ते सखाराम काका. नमस्कार. आणि या मंगला काकू. नमस्कार काका. काका मुलं नाही आली? अगं त्यांच्या शाळेला उद्या शिक्षणाधिकारी भेट देणार आहेत. तेव्हा त्यांच्या स्वागताची जबाबदारी बाईंनी मुलांवर सोपवलेली आहे. तेव्हा मुलं म्हणाली, आजोबा तुम्ही जा, आमची काळजी करू नका. आम्ही उद्याच्या स्वागत समारंभाची तालीम करतो. मग मी ड्रायव्हरला सांगून वृंदावनमध्ये जेवण पाठवून देते. तुला सांगितलं होतं ना सकाळपासून ये. अरे वाढदिवसासाठी सकाळपासून कशाला हजर राहायला हवं? यांच्या लग्नाच्या वेळी बघ 8 दिवस आधीपासून आमचा मुक्काम इथं राहील. काय ग? हो ना. विशा, अरे ही म्हणत होती श्रीमंतांकडे वाढदिवस म्हणजे जत्रेसारखी गर्दी.
चमचमाट लखलखाट म्युझिकचा दणदणाट. पण इथे आणि इथे सगळं शांत आहे असंच ना? कारण हे सगळं आमच्या लहानपणीच झालंय. आता वाढदिवस साजरा करायचा तो अगदी साधेपणानं, आणि त्यातून जो पैसा वाचतो, जो खर्च वाचतो, तो पैसा एखाद्या चॅरिटेबल संस्थेला द्यायचा. वा, स्तुत्य उपक्रम. सगळी श्रीमंत माणसं जर का असा विचार करतील तर किती बरं होईल नाही? आता राहिला प्रश्न म्युझिकचा, तर त्याचीही व्यवस्था मी केलेली आहे. पण एक मात्र आहे, सगळ्यांना जमेल तसं नाचावं लागेल. अरे नाचूया रे. सांग सांग, नाच नाचूया. ऐक, नाचायचंय. अगं, बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्याची ही एक पद्धत आहे. असू दे, मोर नाचतील, त्यांना शोभून दिसेल. लांडोरांनी कशाला नाचायचं? या, आम्ही लांडोर मोर. भाऊजी, हे वाढदिवसाचं प्रस्ताव आत्ताच सुरू झालं. ब्रिटिश आले, त्यांच्या मागोमाग केकही आला. पूर्वीच्या काळी लोक काही भाकऱ्या कापायचे. पण मग पूर्वीच्या काळी कसा सेलिब्रेट करायचे बर्थडे? भारतीय पद्धतीनं. जा तू पूजेचा तबक घेऊन ये, मी दाखवते तुला भारतीय पद्धत. अरे बघा, नको ग बाई. सावकाश सावकाश. प्लीज. अरे वा. काकू नमस्कार करते. सुखी राहा. काका नमस्कार करते. औक्षवंत. तुझ्या डोळ्यात पाणी? आईची आठवण आली. ती पण अशी सोवळायची मला. मलाच आई समज. थँक्स. चला चला, केक कापूया. चला चला, केक कापूया. केक कापूया. चल, कौन कौन. हा, हे मम्याचं सेलिब्रेशन बर का. चल मम्या स्टार्ट. मम्या स्टार्ट नाही, मी अरे start. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माया. हॅपी बर्थडे टू यू. कॅन्डल विजवायची राहिली. आठवण करणार मला. अगं पण आपल्या पद्धतीप्रमाणे ओवाळलं ना. पण मग ते असंच राहू दे. नको ना एकदा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आता सगळ्यांनी नाचायचंय. बर, ए तयारी कर. कुठलं कुठलं गाणं लावणार आहे? काय गाणं आहे त्याच्यात नाचायचं? बरं पण काय? काय उड्या? अरे लांडोर पण नाचतात.
बसतो. शेवटची राऊंड मारणं मला काही जमणार नाही. ओके, मी पण बसते. मी पण नाही मारत शेवटचे राऊंड. इथे काही कोणी आपल्याला सक्ती केलेली नाहीये. माणसानी झेपेल तेवढाच व्यायाम करावा. हो हो, आणि झेपेल तेवढंच खावं. झेपण्यावरून आठवलं, आणि झेपेल तेवढाच पैसा कमवावा. बिल्डरने लोकांना घरकुल द्यायचं असतं, त्यांना आसरा द्यायचा असतो, त्यांचा कुलक्षय करायचा नसतो. विश्वासराव देशमुखांची मुलगी आहे मी. पैशाचा मोह मला कधीच नव्हता आणि यापुढेही तो कधीही होणार नाही. तसं नाही ग, पण कधी कधी अपडाऊन्स येतात, तेव्हा माणसाची खरी कसोटी असते. म्हणजे बघ ना, इंजिनियर बिल्डिंग चेक करून गेला की स्लॅबमधल्या सळ्या काढायच्या, कॉन्क्रीटमध्ये रेतीचं प्रमाण वाढवायचं, बिल्डिंगच्या पायाकडे दुर्लक्ष करायचं. मग असे बिल्डर्स त्यांच्या टेनन्सना त्याच बिल्डिंग खाली गाडतात. पण त्यांचा एंडही तसाच होतो पप्पा. माझ्या हातून असं कधीही काहीही होणार नाही याची खात्री बाळगा. देशमुख अँड देशमुख असोसिएट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आता सगळी तुझ्यावर आहे. अगं आई ग आई, कालचा डान्स अंगाशी आला. मजा आली की नाही? पण मला चिंता आहे ना ती सख्याची आणि वहिनींची. आज रात्री झोपताना पाय शेकायला गरम पाण्याची पिशवी दे. तुमच्यापेक्षा माझीच नाचानाच जास्त झाली. पूर्वी ठीक होतो. अगं, पुरुषांपेक्षा बायका अधिक सहनशील असतात अशी एक इंग्लिश म्हण आहे. आय नो. हो, मग कुठली सांग बरं? विमेन्स आर मोर टॉलरंट दॅन मेन्स. अगं, म्हणजे वकिलाच्या बायकोला जसं वकिलीण बाई म्हणतात ना, तसं तुला मास्तरीण बाई म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणायला कशाला हवं? लग्नाआधी मास्तरीणच होते मी खेडला. लग्न जमलं आणि तो पेशा तुला सोडावा लागला. आलास. अरे अरे अरे, आलाच नाही आणि अरेरेही नाही. सूर्यापुढे काजवा अशी परिस्थिती व्हायला नको म्हणून मीच नोकरीचा राजीनामा दिला. नाहीतरी तुम्हालाही नोकरी करणारी मुलगी नकोच होती. अगं, त्या काळी बायकांनी नोकरी करण्याची प्रथा शिस्तसंमत नव्हती. हल्ली काय, प्रत्येकाला नोकरी करणारी बायको हवी असते. काळाचा महिमा आहे. मध्यमवर्गीयांची कुचंबणा आहे. हां, साने कुठे गेलेत? ओके, मी करते त्यांना. हां, बोला मॅडम. हां साने, तुम्ही वर्सोवाच्या प्लॉटला आहात ना? हो, मी आत्ताच पोहोचलोय मॅडम. अच्छा, तिथल्या कामाची काय पोझिशन आहे? 2 दिवसात आपल्या फेन्सिंगचं काम पूर्ण होईल मॅडम. व्हेरी गुड. आणि बोर्डचं काय NOCच्या? तो माझ्यासाठी सगळ्यात जास्ती महत्त्वाचा आहे. मॅडम, बोर्ड तयार आहे, आजच तो लावतोय. ओके, व्हेरी गुड. मला जमलं तर येईन तिथे, पण मी नाही आले तर तिथे वाट बघत बसू नका. तुमचं झालं की तुम्ही ऑफिसला परत या. ओके? ओके मॅडम. हां.
यो ममता देशमुखचा फ्लॉट आहे ना? हो. मग यो बोर्ड कसला लावला? तुम्ही काय माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात का? नाही तसं नाही, सहजच विचारला आपण. डोळ्यांनी नीट दिसतं ना, मग वाचा. हो, वाचता येत असतं तर तुम्हाला विचारला असता. हा एनओसीचा बोर्ड आहे. ममता मॅडम इथे शाळा बांधणार आहेत म्हणून लावलाय. अजून काय तुम्हाला विचारायचं असेल ना तर ऑफिसला या, ममता मॅडमना भेटा, त्या तुमच्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देतील. समजलं? तुझ्या ऑफिसला येऊन मॅडमना विचारल, पण मी नाही, माझा बॉस. मग बघू इथं हॉटेल उभं राहतं का शाला. विधी लिखित कोण ते आहे. मंगला मावशी, जरा बघा कोण आलाय. हा बघते. हा, सावकाश. काय हो? कोण आलंय? अरे काका. या या, बसा ना. मावशी जरा पाणी आणा. हा आणते. काय चाललंय बेटा तुझं? काही नाही, वाचन. आणि विश्वास नाहीये? नाही, ते जरा बाहेर गेलेत कामासाठी. घ्या. या कोण? या आमच्या बंगला मावशी. बंगला मावशी? हा. घर कामासाठी असतात. हो, पण असं नाव काय ठेवलंय? त्याचं काय आहे, त्या बंगल्यामध्ये काम करतात ना, म्हणून पाड्यावरची माणसं त्यांना बंगला मावशी म्हणतात. कमाल आहे, कमाल आहे लोकांची. तुला सांगतो, आपले लोक नाव ठेवण्यात अगदी पटाईत असतात. कसं? आमच्या गावामध्ये विष्णू बापट नावाचा एक माणूस होता. बर. त्यानं सकाळी कोरून ठेवलेलं गंध दुसऱ्या दिवशी आंघोळीला जाईपर्यंत जसंच्या तसं असायचं. काय सांगताय? हो ना. अगं बस लोकांना तेवढं कारण पुरलं, लगेच त्याला नाव ठेवलं कोरीव विष्णू. काय? कोरीव विष्णू? गॉडफादर. वाचकाला धरून ठेवण्याची ताकद आहे या साहेबामध्ये. खूप छान पुस्तक लिहिलंय. सगळी कॅरेक्टर्स खरी वाटतात. हो ना. काका, तुमच्याकडे मराठी साहित्यातलं काही उत्तम वाचण्यासारखं असेल तर मला द्याल? असेल म्हणजे अगं आहेच. व्यासाने जे जे काही लिहून ठेवले ना ते सगळं मराठीत आहे. मी देईन तुला वाचायला. नक्की द्या. बरं चल, मी आता निघू. थांबा ना, पप्पा येतील एवढ्यात. नाही अगं, उशीर झाला ना तर तुझी काकू तिकडे काळजी करत बसेल. चाललो होतो या बाजूने, म्हटलं विशूला भेटून जाऊ. बरं, पुढच्या वेळेस येताना काकूंना नक्की आणायचं. नक्की आणीन. हां बरं, निघू मी आता. येतो. सावकाश जा. हो. या मोबाईलचे पण असे प्रॉब्लेम असतात ना, नेमका कामाच्या वेळेला लागत नाही. अरे पण मला हे कळत नाहीये, तू फोन कोणाला करतोयस? देशमुख आणि देशमुख असोसिएटच्या ऑफिसला. म्हणजे तिथे तू ब्लॉग घेतोयस? पार्टी लागू झाली भाई. खरं तर माझी इच्छा नाहीये रे, पण माझी बायको आणि शेजारच्या 4-5 जणी आहेत ना, त्यांच्या साईटवर गेल्या होत्या आणि तिथून आल्यापासून बायको सारखी मागे लागलीये. म्हणते अहो जरा चौकशी तर करा. तुला एक सांगतो, चौकशी करणं ही आपल्या मध्यमवर्गाची स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी. खरंच आहे रे. या बायकांना ना सोनं आणि जागा म्हटलं की अंगात हत्तीचं बळ येतं. लागला. हॅलो. हा हॅलो, देशमुख आणि देशमुख असोसिएट का? हां बोला.
तुमच्या जाहिरातीतले रेट फिक्स आहेत का फ्लेक्झिबल? अगदी फिक्स आहेत, त्यात एका रुपयानेही वाढ नाही होणार. काय की आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत, पाय अंथरुणाबाहेर जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो. ती प्रत्येकानेच घ्यावी, तेच बरं असतं. 4-5 दिवसापूर्वी माझी मिसेस तुमच्या साईटवर गेली होती. तेव्हा कोणी साने म्हणून गृहस्थ होते, त्यांनी त्यांना सगळे ब्लॉग दाखवले. बर, मग पसंत पडला तुम्हाला फ्लॅट? अहो म्हणून तर तिने तुम्हाला फोन लावायला सांगितलाय. दुपारी 4 ते 5 मी ऑफिसमध्ये असते. माझं नाव ममता देशमुख. मला येऊन भेटलात तरी चालेल. बरं. ओके. रमणीक पाहायला तुम्ही एनओसीचा वांदा आणायला सांगितला होता. त्या प्लॉटवर ममता मॅडमनी बोर्ड लावला एनओसीचा. तुम्ही पाठवलेल्या धनाचा अगदी काटेकोरपणे विनियोग करत डोंगर दऱ्यांमधून आनंदात भ्रमंती. पलाटवरच्या एनओसी वरती वांदा आणतो, तिथे आधीपासूनच एनओसीचा बोर्ड लागला, आता वांदा कसा आणणार?